पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 67वा महाराष्ट्र केसरी। अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला चितपट करत मैदान मारलं। पृथ्वीराज मोहोळला अजित पवारांच्या हस्ते चांदीची गदा देण्यात आली। यानंतर उपस्थित पैलवानांनी पृथ्वीराज मोहोळला खांद्यावर उचलून जल्लोष केला, तर दुसरीकडे माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणत वडिलांना खांद्यावर घेऊन मोहोळचे मैदान जल्लोष केला आहे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत होत होती। अटीतटीची ह्या लढतीत महेंद्र गायकवाड यांनी अचानकपणे मैदान सोडल्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळ यांना विजयी घोषित केले। मोहोळ यांनी विजयी घोषित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती राम शिंदे यांच्या हस्ते गदा देऊन मोहोळचा सन्मान करण्यात आला। महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर माझ्या आजोबांचं आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण केल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज मोहोळ यांनी दिली आहे। पृथ्वीराज मोहोळ हा पुण्यातील खळकर तालीमचा पैलवान आहे। पुण्यातील कुमठेवाडकर रोडवर खळकर तालीम आहे। अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान गोंधळ झाला। पृथ्वीराज मोहोळ याने पराभव केलेल्या शिवराज राक्षेने पंचावर पराभवाचं खापर फोडलं, त्याला लाथ मारल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ झाला। यानंतर पोलिसांनी राक्षेला अडवलं। खादी गटातून पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेने पंचांची कॉलर पकडत जोरात लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला। या घटनेमुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले। या घटनेनंतर पोलिसांनी राक्षेला अडवलं। पंचांनी आमच्यावर अन्याय केला, पंचांचा निर्णय चुकला आहे असा आरोप शिवराज राक्षेने केला। माझी पाठ टेकलीच नाही असा दावाही शिवराज राक्षे यांनी केला। तसेच आम्हाला रिप्ले दाखवा असा मागणी शिवराज राक्षेने केली। माझी पाठ टेकलेली असेल तर मी पराभव मान्य करतो असे राक्षे म्हणाले।